नासिक में मीडिया से बातचीत में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के मंत्री छगन भुजबल ने कहा कि अजित पवार की यादें और उनका निधन एक भावनात्मक घटना है। दोनों राष्ट्रवादी पार्टी के एक साथ आने की खबरों पर भुजबल ने कहा कि बारामती के कृषि प्रदर्शन के दौरान सभी नेता एकत्र आए थे और जिला परिषद चुनाव में एक साथ लड़ने का निर्णय सिर्फ वहीं तय हुआ था। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पद पर बैठी हैं और निर्णय सही तरीके से लिया गया। उन्होंने जोर देकर कहा कि एनडीए में रहते हुए पार्टी निर्णय और सहयोगियों की राय को ध्यान में रखते हुए ही काम किया जाएगा। सुनिए मंत्री छगन भुजबल का सविस्तर बयान। दादांची आज नाशिकमध्ये आल्यात, आपण श्रद्धांजली सगळ्यांनी अर्पण केलेली आहे। काय भावना आहे आपली? आपण मगाशी कालिदासमध्ये सुद्धा सांगितलं, अनेक आठवणी आहेत। आठवणी अनेक आहेत, परंतु हे हा प्रसंग आमच्यावर ओढवेल आणि अशा रीतीनं त्या अस्थि विसर्जनासाठी दादांच्या आम्हाला इथं यावं लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। कार्यक्रमासाठी घेणं वगैरे सगळं, पण हा फारच विचित्र मनोद्भंग करणारा असा कार्यक्रम। संजय राऊत यांनी राज्यसभेमध्ये मगाशी असं म्हटलं की अजितदादांकडे भाजपची सिंचन घोटाळ्याची फाईल होती, त्यांनी तशी प्रतिक्रिया देखील माध्यमांना दिली होती आणि अवघ्या 10 दिवसात हे सगळं घडलेलं आहे, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी। मी तरी हे तुमच्याकडून पहिल्यांदाच ऐकतो आहे। पूर्वी कुठे काही मीडियामध्ये असं आलं हे मला काही कल्पना नाही। आणि अजितदादा आणि मुख्यमंत्री आणि शिंदे सुद्धा हे तिघे जे अतिशय एकमतानं राज्यकारभार चालवत होते, त्याच्यामुळे एकमेकापासून लपून ठेवून असं काय ते कोण काही करील असं मला तरी काय वाटत नाही। आणि याबद्दल मला माझा विश्वास नाही याची काही सांगता येईल। साहेब, मधल्या काळामध्ये जी काही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासंदर्भातली बैठक झाली होती, त्याचा व्हिडिओ देखील मध्ये व्हायरल झाला। त्याची माहिती आता अशी समोर येते की सुप्रियाताईंना केंद्रात द्यायचं मंत्रिपद, अजितदादांनी राज्य सांभाळायचं, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद द्यायचं असं ठरलं होतं, अशी माहिती समोर येते। आता असं आहे, प्रत्येक जण जे आहे ना आपापल्या पद्धतीनं माहिती सांगतोय, त्याला पुरावा काय काय माहिती नाही। आम्हाला एवढं माहिती होतं की तिथे काही कृषी प्रदर्शन होतं आणि ते फार मोठ्या प्रमाणावर असतं बारामतीमध्ये, आणि त्यावेळेला ही सगळी मंडळी तिथे एकत्रित आली होती आणि त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका वगैरे आहेत त्या एकत्रित लढाव्या अशा प्रकारचं ठरलेलं होतं। ते आम्हाला अजितदादांनी सांगितलेलं होतं, मला आठवतं। त्या पलीकडे काहीही नाही। आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की असं काही असतं तर त्यांनी मला नक्कीच ते शेअर केलं असं मला सांगितलं।